दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकलाय, जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून. माझी एक इच्छा आहे, सगळ्या जणांनी ऐका. मला मुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी, त्यांना श्रेय 100% दिलं आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम. पण माझी इच्छा आहे, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. ते आपण आता माझी विनंती काय आहे, आता आपण उपोषण सोडून घेऊ. विनंती अशी आहे, ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही आपण आता एक उपोषण सोडू आज, आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री नंतर मी जवळ येऊन देत नसतो. माझं पूर्ण ऐकून घ्या ना, माझं पूर्ण ऐकून घ्या, सगळं काम तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत, निर्णय केलेत, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं, आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी मला संधी दिली ही. आणि सातत्यानं गेले 3 दिवस ह्या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेतायत, मार्गदर्शन करतायत. तो फवा झाले. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं, म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगे पाटील साहेब. पण माझी विनंती काय आहे, हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहेत. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर. पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे. आमचं पोराव शांत बसणार आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार. ऐका आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं, आता आमचं पण ऐका. त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल, म्हणून त्यांनी तिघांनी पण यावं. ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार, हे पण सांगतो. मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते, आणि तुम्हीच सगळं म्हणलं आणि ना तुमच्याच नावाने उद्या नारळ फुटणार आहे. एक मिनिट. आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच, म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात घ्या. आमची इच्छा सांगितली, येते नाहीत नका काय.